कितीही लवकर डेकोरेशनला सुरुवात केली, तरी बाप्पा येण्याच्या आदल्या दिवशीच मात्र डेकोरेशन पूर्ण होतं. अहोंनी यावेळेस आम्हाला डेकोरेशनमध्ये खूप सारी मदत केली. जे काही मेन सेट होता ना, तो त्यांनी आम्हाला बनवून दिला. त्यानंतर मी आणि आरोनी छान असं डेकोरेशन बनवलं. गणेश चतुर्थीच्या दिवशी लवकर उठून स्वयंपाकाला सुरुवात केली. बाप्पांना आवडणारी भाजी आणि मलाही आवडणारी भाजी ती म्हणजे मिक्स भाजी. तर ती बनवून घेतली. जे काही मोदक आहे ते पण बनवून ठेवले. त्यानंतर बाप्पाला आणायला जायचं होतं. त्याआधी म्हटलं, जी काही थोडीशी पूजेची मांडणी आहे ती करून घेऊया. पाटावर छान इथे स्वास्तिक काढून त्यावर ₹1 ठेवून घेतला. दुसऱ्या बाजूला कलश स्थापना करायची होती. पाट काही तिथे मावतच नव्हता. त्यामुळे फक्त आसन ठेवलं. तांब्यावर स्वास्तिक काढून अष्टदिशांनी रेषा उभ्या उठवून घेतल्या. मी 2 मूषक आणले होते. एक श्लोकसाठी आणि एक बाप्पांसाठी. श्लोकची इथे लुडबुड चालू होती, की "हा पण मूषक मलाच दे." त्यानंतर आम्ही गेलो बाप्पाला आणायला. तर देवबाप्पांना आम्ही घरी घेऊन आलो. बाप्पा घरी आल्यानंतर बाप्पांचं औक्षण करून घेतलं. त्यानंतर त्यांची नजरसुद्धा काढली. दुधाने आणि पाण्याने बाप्पांचा अभिषेक करून घेतला. त्यानंतर स्वस्तिकवर हळदी-कुंकू, अक्षदा वाहून बाप्पांची स्थापना करून घेतली. त्यानंतर कलश पूजन केलं. आपले मूषक जे आहे त्यांची सुद्धा पूजा करून घेतली. आरूने, अहोंने आणि श्लोकने सगळ्यांनी पूजा केली. त्यानंतर आम्ही छान अशी आरती सुद्धा म्हटली. आजच्या स्वयंपाकामध्ये मी बनवलं होतं वरण-भात, मिक्स भाजी, मोदक आणि चपाती. तर याचा नैवेद्य मी बाप्पांना दाखवून घेतला. तर आमचे गोड बालगणेश किती गोड दिसतायत ना, तर सगळ्यांचेच बाप्पा गोडच दिसतात. आम्ही बनवलेलं डेकोरेशन आणि आमचे देवबाप्पा कसे दिसतात नक्की कमेंट करून सांगा. रात्रीचा व्ह्यू असा काहीसा होता. बाय.